आता आपण जे बघतो आहे मारवाड परिसरातील डांगरी जवळील लसूणपुरा, अनेक लोक लोसनपुरा म्हणतात, त्या शिवारातील दारूपट्टी, दारूचा कारखाना. मारवाड एपीआय जीवाऊ पाटील जसे बोलतात, जसे सांगतात, जसे दिसतात, जसे बघतात, तसे प्रत्यक्षात मात्र नाहीयेत. मिस्टर क्लीन ही त्यांची इमेज नाहीये. त्यांच्या डोळ्यासमोरून शेकडो डंपर जात आहेत, वाळू वाहनं जात आहेत. कारवाई शून्य आहे, नावापुरती आहे. तसेच दारूचे कारखाने जीवाऊ पाटलांचं लक्ष नाही, पोलीस कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही. हा बघा दारू पट्टीचा मोठा कारखाना, हजारो लिटर दारू इथे तयार होते. तो बनवणारा असं सांगतो की पोलीस माझ्या खिशात आहेत. तर पोलिसांनी त्या खिशातून निघावं आता आणि कारवाई करावी. जीवाऊ पाटील तुम्हाला खिशात आहे असं म्हणतो दारू विक्रेता, दारू बनवणारा. तसंच एक्साईज विभाग पावसाळ्यात बेडूक बाहेर यावे तसे एक्साईज विभागाचे अधिकारी बाहेर येतात काही निमित्तासाठी. नॉमिनल केसेस करतात, रुटीन काम त्यांचं. वर्षातून 2-3 वेळा छापे मारायचे, मडके फोडल्याचे व्हिडिओ लॉन्च करायचे, फोटो लॉन्च करायचे आणि कारवाई केली. वरून मागतात ना काय कारवाई केली, तर तेवढं नाटक करण्यासाठी पावसाळी बेडुकाप्रमाणे एक्साईजचं काम चाललंय. बिअर बारमध्ये मात्र हप्ते घ्यायला यांचा माणूस, चाळीसगाव विभागासाठी हप्ते मागायला वेगळा, स्थानिक अंमळनेर शाखेसाठी हप्ते मागायला वेगळा, पुराव्यासह बोलतोय. त्यामुळे हप्ते घ्यायला मात्र एक्साईजचे डिपार्टमेंटचे अधिकारी, त्यांचा कर्मचारी बिअर बारच्या दारी, वाईन शॉपच्या दारी रेग्युलर जातो. पण त्यांना या भट्ट्या दिसत नाही. या भट्ट्या फक्त रुटीन कारवाई करायची असेल त्या दिवशी फोडल्या जातात, फोटो काढला जातो, दारू सांडल्याचा व्हिडिओ काढला जातो आणि पुन्हा जैसे थे होतं. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर रोगराई पसरते, विषयुक्त दारू विकली जाते. दारूवाल्यांची दादागिरी चाललेली आहे. दारू पिऊन लोकांच्या तब्येती खराब होत आहेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तर हा गावठी दारूचा कारखाना उद्ध्वस्त होईल का कायमस्वरूपी, असा माझा जीवाऊ पाटलांना आणि एक्साईज विभागाला सवाल आहे.